अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। आज या ठिकाणी आपल्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर पाटील ताजने उपस्थित आहेत। त्यांच्यावरती दिनांक 24 रोज अविश्वासाचा ठराव पारित आलेला आहे आणि त्याच्या संबंधीची जी सुनावणी वगैरे आहे ती 7 तारखेला आहे आणि त्यांचा जो कार्यकाळ आहे तो अत्यंत चांगला राहिलेला आहे। कर्मठ आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ते प्रसिद्ध होते, परंतु या अविश्वास ठरावामागे नेमकं काय राजकारण आहे ते आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया। मी दिनांक 13 मे 2023ला सभापती पदाचा कार्यभार हाती घेतला। मी जेव्हा कार्यभार हाती घेतला त्या दिवशी बाजार समितीमध्ये 200 रुपयाच्या जवळपास पैसे जमा होते। मग सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही सर्व संचालक, सचिव या सर्वांनी एक वर्गणी जमा केली आणि बाजार समितीच्या उत्पन्नासाठी स्वतःचा वेब्रिज काटा आणि शेडची निर्मिती केली। त्यामुळं आमचं चंदनखेडा येथे 20 लाखाच्या वर आमचं उत्पन्न झालं आणि बाजार समितीमध्ये एक उत्पन्नाचं साधन निर्माण झालं। पर्यायाने मागील 30 महिन्यापासून आमच्या कर्मचाऱ्याचे थकीत वेतन होते, त्या वेतनापैकी 20 महिन्याचं वेतन मी माझ्या कार्यकाळात करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंडरमध्ये 2 प्रायव्हेट जिनिंग आहे। आम्ही CCIला वारंवार विनंती केली की आम्हाला CCIचं केंद्र द्या आणि सर्वप्रथम त्या अधिकाऱ्यांनी भद्रावतीच्या 2ही जिनिंगला ते केंद्र दिल्यामुळं आमचा वार्षिक उलाढाल शेष आम्हाला 50 ते 60 लाख रुपये जमा झाला। पर्यायाने सर्व कर्मचाऱ्याचे पगार झाले। ज्या कर्मचाऱ्याचे मुलं बाळांना आम्ही बाजार समिती काही देऊ शकत नव्हती त्या सर्वांना 20 महिन्याचा पगार दिला। ही आमच्यासाठी जमेची बाजू होती आणि मी स्वतः शेतकरी आहे, मी स्वतः शिवसैनिक आहे। कठीण परिस्थितीशी लढणे हा माझा धर्म आहे आणि त्या धर्माच्या बाजूने मी लढलो। मी अधर्माच्या बाजूने जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं सर्व संचालक माझ्या बाजूने असताना सुद्धा मला विश्वासाला सामोरं जात असेल तर ही वाईट वेळ आहे। आताचं राजकारण खूप वेगळ्या वळणावर जात आहे। मग मी ज्या संचालकाचा विश्वास गमावला आहे असं मी गृहीत धरतो आणि योग्य वेळी मी योग्य निर्णय घेतो। या ठिकाणी आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी घडामोड घडलेली आहे, जी राजकीय उलथापालथ झालेली आहे, त्याच्यामध्ये सहकार महर्षी किंवा बड्या नेता जो आहे तो काय विशिष्ट पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्या पक्षामध्ये केलेला प्रवेश आणि तुमचं अविश्वासाचं राजकारण याचा काही संबंध आहे का? तारीख जरा मिळती जुळती असल्यामुळं मला कुठंतरी याविषयी शंका येते। कारण बाजार समितीमध्ये शिवसैनिक म्हणून आम्ही 2च होतो, एक मी आणि दुसरे ज्ञानेश्वर डुकरे। पण डुकरे साहेबही या अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात असल्यामुळं मी यावर जास्त न बोललेलं मला योग्य वाटतं। एक शेवटचा प्रश्न, अविश्वास ठराव जर पारित होत असेल तर यापुढची आपली भूमिका काय राहील? मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि माझ्यासाठी सभापती पद हे शून्य आहे, कारण मी स्वतः शेतकरी आहे। निसर्गाशी लढता येते, सामान्य लोकांना सोबत घेऊन मोठ्याशी लढणे हा सैनिकाचा धर्म आहे आणि मी लढेल, फाईट करेल, मागे हटणार नाही आणि शरण जाणार नाही एवढं मी नक्की सांगेन। तर असे हे लढवय्ये भास्कर पाटील ताजने सभापती यांच्याशी आपण बातचीत करतो आहे। अपडेट इंडिया टीव्ही न्यूज भद्रावती तालुका